1942 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस ऊर्जा मंत्री होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीमध्ये जे घासलेटचे दिवे होते, ज्याला आपण रॉकेल म्हणतो, ते रॉकेलचे दिवे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास बघा, बाबासाहेब आंबेडकर काय सांगत होते नेमकं. बाबासाहेब आंबेडकरांनी ऊर्जा मंत्री ब्रिटिश सरकारच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांना सांगितलं की हे जे घासलेटचे दिवे आहेत हे घरोघरी लावले जात आहेत आणि या घासलेटच्या दिव्यामधून जी काजळी बाहेर पडते ती काजळी संध्याकाळी त्या घरामध्ये घुमते फिरते, कारण आपले दरवाजे खिडक्या बंद असतात. जर ती काजळी त्या घरामध्ये फिरत असेल तर ती काजळी अर्थातच श्वासावाटे हृदयापर्यंत जाते आणि जर ती काजळी हृदयापर्यंत जात असेल तर त्या हृदयापर्यंत काजळी गेल्यामुळे हृदयाच्या जे नसा आहेत त्या ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या श्वासाचे प्रश्न निर्माण होतात आणि परिणामी लोक मृत्युमुखी देखील पडतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला हे सांगितलं की जर भविष्यामध्ये आरोग्याच्या प्रश्नावरती तुम्हाला जास्त पैसा खर्च करावा वाटत नसेल किंवा लोकांचे प्राण तुम्हाला वाचवा वाटत असतील तर या झोपडपट्टीतल्या लोकांना जिथं जे घासलेटचे दिवे लावतात त्या लोकांना मोफत वीज द्या. बघा, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय किती बारकाईनं आहे. म्हणजे असं नाही की बाबासाहेब आंबेडकर एखाद्या 5 स्टार मध्ये बसून देशाचं नियोजन करतायत. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्षात त्या झोपडीमध्ये काय घडतंय याचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकर करत आहेत. एवढं